शहरातल्या सगळ्यात भव्य रस्त्यांपैकी एका रस्त्यावर एक डॅन लक्झरी कार भरधाव वेगाने धावत होती. त्या कारमध्ये राखी आणि तिचा पती प्रशांत बसले होते. राखीचं आयुष्य आता पूर्णपणे बदललेलं होतं. कधी काळी ती एका छोट्याशा गावातील मुलगी होती, जिला तिच्या आयुष्याच्या कटू सत्यांशी सामना करावा लागला होता. पण आता ती एक यशस्वी आणि स्वावलंबी स्त्री होती, जिला एक प्रेम करणारा आणि सन्मान देणारा नवरा मिळाला होता. राखी आणि प्रशांत कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले होते. गाडीमध्ये दोघं हसत खेळत गप्पा मारत होते. आज हवामान खूप छान आहे, काही स्पेशल डिनरचा प्लॅन करूया का? प्रशांतने गाडी चालवत राखीला विचारले. राखी हसतच म्हणाली, हो, पण आधी काही फळं घेऊया. तेवढ्यात तिची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फळवाल्याच्या गाडीवर गेली. अरे, तिचं काळीज जोरात धडधडू लागलं. हे खरं असू शकत नाही, असं तिच्या मनात आलं. तिचा श्वास वेगाने चालू लागला आणि हात गारटले होते. एका क्षणासाठी असं वाटलं जणू काळच थांबून गेला आहे. तिचा संपूर्ण भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. ते जुने नरकासारखे आयुष्य, ते नातं आणि तोच माणूस ज्याच्याशी तिने कायमचं नातं तोडलं होतं. तोच माणूस जो कधी तिचं संपूर्ण जग होता, पण त्यानेच तिचं ते जग उद्ध्वस्त केले होते. प्रशांतने पाहिलं की राखी अचानक शांत झाली आहे. त्याने काळजीने विचारलं, काय झालं राखी? राखी पटकन म्हणाली, 1 मिनिट गाडी थांबवा. प्रशांत चकित झाला. अचानक का? काय झालं? राखीला आपल्या आवाजात थरथर जाणवली, पण तिने स्वतःला सावरत असण्याचा प्रयत्न केला. मला तिथून फळं घ्यायची आहेत, चला ना. प्रशांतला काहीतरी वेगळं वाटलं, पण त्याने काहीही न विचारता गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. गाडीतून उतरताच राखीचं लक्ष त्या फळवाल्याकडेच होतं. खरंच हा तोच करण होता, ज्याने राखीला तिच्या आयुष्यातून बाहेर काढलं होतं. आता करणची अवस्था खूपच वेगळी होती. जो एकेकाळी गर्विष्ठ आणि श्रीमंत होता, तो आता जुन्या आणि धुळीने माखलेल्या कपड्यांमध्ये उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता आणि डोळ्यांमध्ये कोणतीही चमक उरली नव्हती. हा तोच माणूस आहे का, ज्याने मला कधी कमकुवत आणि निकामी समजलं होतं? राखीच्या मनात विचार आला. ती त्याच्या जवळ गेली. करणने राखीला पाहताच त्याचा चेहरा उतरला. त्याचे हात थरथरायला लागले आणि त्याने लगेच गमच्याने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. राखी स्थिर आवाजात म्हणाली, करण, चेहरा झाकू नकोस, मी तुला ओळखलं आहे. करणचे हात अधिकच थरथरायला लागले. तो लगेचच दुसरीकडे तोंड वळवू लागला. त्याचा आवाज हळू आणि घाबरलेला होता. जणू अजूनही त्याला विश्वास बसत नव्हता की ज्या स्त्रीला त्याने कधी काही सोडले होते, ती आज त्याच्या समोर उभी आहे. राखीच्या डोळ्यात आता ना भीती होती ना राग, फक्त एक विचित्र शांतपणा होता. प्रशांत हे सगळं पाहत होता आणि तो अधिकच गोंधळला होता. राखी, तू याला ओळखतेस का? प्रशांतने विचारले. राखीने हळू आवाजात उत्तर दिलं, हा माझा पहिला नवरा आहे. हे ऐकून प्रशांत स्तब्ध झाला. प्रश्न त्याच्या डोळ्यात होते, पण शब्दांनी साथ सोडली होती. हाच करण आहे का? करणचा चेहराच फिकट पडला. तो अजूनही डोळे खाली घालून उभा होता. प्रशांतला आठवलं की राखीने कधीतरी त्याला सांगितलं होतं की तिचा पहिला नवरा खूप मोठा व्यापारी होता, ज्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. प्रशांतने चकित होऊन विचारलं, राखी, पण तू तर म्हणाली होतीस की तो खूप श्रीमंत होता. मग तो इथे रस्त्याच्या कडेला फळं का विकतो आहे? राखीलाही हा प्रश्न सतावत होता. तिने करणकडे पाहिलं आणि थेट विचारलं, करण, असं काय झालं की तू इथे रस्त्यावर येऊन पोहोचलास? करणच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याने एकदा राखी आणि प्रशांतकडे पाहिलं आणि अचानक झटक्याने राखीच्या पायांपाशी खाली बसला. राखी, मी माफीच्या लायक नाही, पण शक्य असेल तर मला माफ कर. करण अक्षरशः फुटफुटून रडू लागला. राखी मात्र अजूनही शांत होती. करणसाठी आता माफी मागण्यात काही अर्थ नव्हता.
पण तिला एकच प्रश्न होता, तुझी अशी अवस्था कशी झाली? करणचा आवाज भरून आला. मी माझं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं राखी. दारू आणि वाईट संगतीने माझ्या डोळ्यांवर झापड घातली होती. मी तुझ्या बोलण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि त्या मित्रांवर विश्वास ठेवला ज्यांनी नंतर मलाच फसवलं. नशे त्यांनी माझ्याकडून काही कागदांवर सह्या करून घेतल्या आणि माझी सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. जेव्हा माझी सर्व संपत्ती त्यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी मला घराबाहेर काढलं. मी रस्त्यावर फिरत राहिलो, पण कोणीही मला साथ दिली नाही. आता इथे फळं विकून कसं बसत जगतोय. हीच माझी शिक्षा आहे राखी, तुझ्या प्रेमाची कदर न केल्याची. असं म्हणत तो डसाडसा रडू लागला. करणच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्याने राखीचे पाय पकडले होते. तू मला वाचवायचा खूप प्रयत्न केला होतास, पण मी तुझं एकही कधी ऐकलं नाही. मी खूप पश्चाताप करतोय राखी. राखीने तिचे पाय मागे घेतले आणि कोणताही भाव न ठेवता ठाम आवाजात म्हणाली, काही हरकत नाही करण, मी तुला माफ करते, पण आता स्वतःचं जीवन सावर आणि पुन्हा ते खराब करू नकोस. इतक्यात तिने प्रशांतकडे पाहिलं आणि शांतपणे विचारलं, प्रशांत, मला वाटतं हा खरंच बदललाय. मी याला थोडी मदत करू शकते का? प्रशांतने थोडं अचंबित होऊन विचारलं, तुला याची मदत करण्याची काय गरज आहे? राखीने सौम्य हसू देत उत्तर दिलं, करणने मला घटस्फोटाच्या वेळी काही पैसे दिले होते. मी ते कधीच खर्च केले नाहीत. आता ते सुमारे 25 ते 26 लाख रुपये झाले असतील. मी ते पैसे त्याला परत द्यायचं ठरवलंय, म्हणजे तो नव्याने त्याचं आयुष्य सुरू करू शकेल. पण करण पुन्हा सगळं गमावेल का, की यावेळी खरंच बदलून जाईल? काही वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात राखी आपल्या वडिलांसोबत राहत होती. ती देखणी, समजूतदार होती, पण तिची खरी ओळख होती तिचे संस्कार आणि आत्मसन्मान. गावातील लोक म्हणायचे, ज्याच्याशी हिचं लग्न होईल तो खूप नशीबवान असे. पण नियती काही वेगळीच होती. राखीचे वडील नेहमी चिंतेत असायचे, मी गरीब माणूस आहे, माझ्या मुलीसाठी मी चांगलं स्थळ कसं शोधू? दररोज हा प्रश्न त्यांच्या मनात घोळायचा. अचानक एका श्रीमंत घराण्याकडून प्रस्ताव आला. मुलाचं नाव होतं करण. तो आपल्या खानदानी संपत्तीचा एकमेव वारस होता. त्याच्या आई वडिलांचे निधन झाले होते. जेव्हा राखीच्या वडिलांनी ऐकलं की हा प्रस्ताव कुठलाही हुंडा न घेता येतोय, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आशेचा प्रकाश दिसला. बिना हुंड्याचं लग्न, इतकं चांगलं स्थळ पुन्हा मिळणार नाही. त्यांनी ताबडतोब राखीला बोलावलं, बेटा, तुझं लग्न एका खूप चांगल्या घरात ठरवलंय. मुलगा खूप श्रीमंत आहे, तुला कशाचीही कमी भासणार नाही. राखी आधी थोडी गोंधळली. बाबा, इतकी घाई कशाला? वडिलांनी प्रेमाने समजावलं, असं स्थळ पुन्हा मिळणार नाही आणि मुलाकडचं म्हणणं आहे की तू लग्नानंतरही आपलं शिक्षण चालू ठेवू शकतेस. राखीला काहीसं विचित्र वाटलं, पण वडिलांच्या डोळ्यातील आनंद बघून तिने गप्प राहून होकार दिला. लग्नानंतर राखी करणच्या घरी आली. मोठा बंगला, जगमगत्या गाड्या, नोकर चाकर, हे सगळं एखाद्या सुंदर स्वप्नांसारखं होतं. पण राखीला लवकरच समजलं की हे स्वप्न फार काळ टिकणार नाही. लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा राखीने करणकडे आपल्या पुढील शिक्षणाची इच्छा व्यक्त केली, तेव्हा करण एक कटू हास्य करत म्हणाला, बायकांचं काम शिक्षण घेणं नाही तर घर सांभाळणं असतं. राखीला विश्वासच बसला नाही. तिने म्हणायचा प्रयत्न केला, पण तुम्हीच तर म्हणालात. करणने तिचं बोलणं मध्येच तोडत कठोर शब्दात सांगितलं, आता हे सगळं विसरून जा. घरात जेवढं सांगितलं जातं तेवढंच कर. राखी गप्प बसली, पण तिच्या मनात भीतीचं बीज पेरलं गेलं. काही आठवड्यांनंतर राखीने पुन्हा एकदा प्रयत्न केला, करण, आत्ताचं जग खूप बदललं आहे. स्त्रिया घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी आपली ओळख निर्माण करत आहेत. पण राखीचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच करणचा राग उफाळून आला. बस, आता पुरे झालं. तू मला शिकवणार का की जग कसं चालतंय? इतकं म्हणत त्याने प्रथमच राखीवर हात उचलला. राखी सुन्न झाली. हा तोच करण आहे का ज्याच्याबद्दल लोक म्हणायचे
की तो चांगला आणि सुसंस्कृत आहे? राखीच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने स्वतःला सावरलं. कदाचित वेळेनुसार सगळं काही ठीक होईल. तिने स्वतःला दिलासा दिला. पण हा तिचा सर्वात मोठा भ्रम होता. काही महिन्यातच करणची खरी ओळख उघड झाली. तो दारुडा आणि जुगारी होता. त्याने घरातील साठवलेले पैसे उडवायला सुरुवात केली. हळूहळू त्याने त्याची पूर्वजांची जमीन आणि मालमत्ताही विकायला सुरुवात केली. राखीला आता समजलं की जर तिने आता याला थांबवलं नाही तर काहीच वर्षात सर्व काही संपून जाईल. एक दिवस तिने ठामपणे करणला सांगितलं, तुला तुझं वागणं बदलावंच लागेल, नाहीतर मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. करण मोठ्याने हसला. बायकांना डोकं नसतं. त्यांना विचार करण्याचा, समजून घेण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. पण आता राखी गप्प राहणारी नव्हती. पण खरं सांगायचं तर करणला हे सहन झालं नाही. त्याने राखीला निर्घृणपणे मारहाण केली. त्या दिवशी राखीने ठरवलं, आता इथे एक क्षणही थांबणं मूर्खपणा आहे. करण जेव्हा दारू प्यायला बाहेर गेला तेव्हा राखीने पटकन स्वतःचं सामान भरलं आणि माहेरी परतली. घरी पोहोचताच तिने वडिलांना सगळं सांगितलं. बाबा, तुम्ही माझ्या भल्यासाठी केलं, पण करण त्याच्या योग्य नव्हता. मी आता त्याच्यासोबत एक क्षणही राहू शकत नाही. वडील दुःखी झाले, पण राखीचा निर्धार पाहून त्यांनी तिला साथ दिली. त्यांनी ताबडतोब करणच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही मदतीला तयार नव्हतं. आता एकच मार्ग उरला होता, घटस्फोट. राखीने विचार केला की करणशी शेवटचं एकदा तरी बोलावं. करण, जर तू आता तरी बदलला नाहीस तर मी कायमची निघून जाईन. ही शेवटची संधी आहे. करण मात्र पुन्हा एकदा उपहास करत असला. मला काहीही फरक पडत नाही. जायचं असेल तर जा. तसंही बायकांची जागा घरात असते, निर्णय घेण्याची नाही. राखीच्या डोळ्यात आता वेदना नव्हत्या, फक्त ठामपणा होता. मलाही आता काही फरक पडत नाही करण, असं म्हणत ती कायमची तिथून निघून गेली. काही महिन्यांनी त्यांचा घटस्फोट झाला. कोर्टाच्या आदेशानुसार करणला राखीला दर महिन्याचा भत्ता द्यावा लागला. राखीच्या वडिलांनी तो पैसा बँकेत राखीच्या नावावर जमा केला. पण राखीने आता कोणावरही अवलंबून राहायचं ठरवलेलं नव्हतं. आता माझं आयुष्य मी माझ्या मार्गाने जगणार, तिने ठामपणे स्वतःला सांगितलं. तिने पुन्हा मेहनतीने शिक्षण पूर्ण केलं आणि एका खाजगी कंपनीत नोकरी मिळवली. आता ती स्वावलंबी होती. राखीचे निर्णय योग्य होता का? तिचं आयुष्य आता कोणत्या वळणावर जाणार होतं? राखीने करणला कायमचं सोडून दिलं, पण तिच्या मनात त्याच्याविषयी अजिबात इच्छा नव्हती की पुन्हा त्याला पाहावं. आता ती तिच्या स्वप्नांनिशी आत्मसन्मानाने पुढे जात होती. पण तिच्या आयुष्यात अजून एक मोठं वळण बाकी होतं. संबंध तुटले, पण हिंमत नाही. घटस्फोटानंतर प्रत्येक दिवस राखीसाठी एक नवीन लढाईसारखा होता. जेव्हा ती माहेरी परतली तेव्हा तिच्या आईने तिला कवेत घेतलं, पण वडिलांच्या डोळ्यात अपराध गंध होता. बेटा, मीच तुला त्या नरकात ढकललं. मी तुझा गुन्हेगार आहे. त्यांचे शब्द थरथरत होते. राखीने त्यांचे हात धरले आणि ठामपणे म्हणाली, बाबा, तुमची यात काही चूक नव्हती. जे झालं ते माझ्यासाठी एक शिकवण आहे. पण आता मी माझं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगणार. आता राखीच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली होती. गावात लोक तिच्याबद्दल कुजबुजायला लागले. तिला तिच्या नवऱ्याने इतक्या लवकर सोडलं म्हणजे नक्कीच काहीतरी चूक तिचीच असेल. अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पण राखीने हे सगळं दुर्लक्ष केलं. तिचं फक्त एकच लक्ष होतं, स्वतःला सिद्ध करणं. तिने सर्वप्रथम शिक्षण पूर्ण केलं. वडिलांनी घटस्फोटातून मिळालेला पैसा बँकेत ठेवला होता, पण राखीला त्याचा उपयोगच करायचा नव्हता. तिने ठरवलं, आता गाव सोडून शहरात जाऊन नव्याने सुरुवात करायची. शहरात पोचल्यावर तिने नोकरी शोधायला सुरुवात केली. पण एक घटस्फोटित महिला म्हणून तिच्यासाठी संधी सहज उपलब्ध नव्हत्या. बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिल्या, पण एकच उत्तर मिळालं, आम्ही दुसऱ्या उमेदवाराला विचारत आहोत. पण राखी हार मानणाऱ्यांपैकी नव्हती.
शेवटी एका खाजगी कंपनीत तिला नोकरी मिळाली. आता ती स्वतंत्र होती, स्वाभिमानी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला स्वतःचा अभिमान वाटत होता. वेळ हळूहळू पुढे जात होता. राखी आता तिच्या नोकरीत पूर्णपणे गुंतली होती. पण एक दिवस तिचं आयुष्य पुन्हा एकदा बदलणार होतं. कंपनीच्या मालकाचा मुलगा प्रशांत परदेशातून परत आला होता. तो पहिल्यांदाच ऑफिसमध्ये आला आणि जसं त्याने राखीला पाहिलं, काहीतरी होतं. एका क्षणात सगळं बदलून गेलं. प्रशांत एक साधारण व्यक्ती नव्हता. त्याने परदेशातून बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं आणि आता त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळणार होता. पण जेव्हा त्याने मनापासून राखीकडे पाहिलं, तेव्हा त्याच्या नजरा तिच्यावरच स्थिरावल्या. राखी मात्र आपल्या कामात इतकी व्यस्त होती की तिचं लक्षातच आलं नाही की कोणीतरी तिला विशेष नजरेने पाहतंय. प्रशांतने अनेकदा राखीशी बोलायचा प्रयत्न केला, पण राखी नेहमी व्यावसायिक पद्धतीने उत्तर देऊन दूर राहायची. पण प्रशांत हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. एक दिवस त्याने राखीला स्वतःच्या केबिनमध्ये बोलावलं. राखीला वाटलं की कदाचित ऑफिसचं काही महत्त्वाचं काम असेल, म्हणून ती त्वरित पोहोचली. जी सर, आपण बोलावलं? राखीने गंभीरपणे विचारलं. प्रशांत काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. मग खोल श्वास घेत म्हणाला, राखी, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. राखीने मान डोलावली. हो, बोला. पण पुढचं वाक्य ऐकताच राखी अवाक झाली. राखी, जेव्हापासून मी तुला पाहिलं आहे तेव्हापासून माझ्या मनात फक्त तूच आहेस. मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. राखीच्या हातातील फाईल जवळपास खालीच पडली. सर, तुम्ही माझी मस्करी तर करत नाहीत ना? प्रशांत हलकसं हसला. प्रेम कधीच मजाक नसतं राखी. राखीने खोल श्वास घेतला. तुम्हाला कदाचित माहीत नाही, पण माझं आधी एकदा लग्न झालं होतं. मी घटस्फोट घेतला आहे. प्रशांत काही क्षण गप्प राहिला. राखीला वाटलं आता तो मागे हटेल. ती निघण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात प्रशांतने तिचा हात धरला. मला काहीच फरक पडत नाही राखी. मला फक्त एक संधी हवी आहे. राखीने प्रथमच प्रशांतच्या डोळ्यात पाहिलं. तिथे ना कुठलाही दिखावा होता, ना खोटेपणा, फक्त खरी भावना होती. पण राखी आता भावनांवर सहज विश्वास ठेवणारी नव्हती. लग्न हे खेळ नाही प्रशांत. आपल्याला आधी एकमेकांना नीट ओळखायला हवं, मगच निर्णय घ्यायला हवा. प्रशांत असला, मी तयार आहे. जितका वेळ हवा तितका घे. पण एकच गोष्ट सांगू नकोस की आपण लग्न करूच शकत नाही. हळूहळू राखीनेही प्रशांतकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. आता त्यांच्या नात्यात काहीसं वेगळं नातं तयार होऊ लागलं. 1.5 महिन्यांनंतर प्रशांतने पुन्हा तिला केबिनमध्ये बोलावलं. पण यावेळी राखीच्या चेहऱ्यावर संकोच नव्हता. उलट ती एक हलकीशी स्मित हास्य करत आत आली. जर तुम्हाला खरंच माझ्याशी लग्न करायचं असेल तर आधी माझ्या वडिलांना भेटा. अंतिम निर्णय त्यांचाच असेल. प्रशांत आनंदाने चमकला. मी आजच तुझ्या वडिलांना भेटायला येतो. राखीच्या वडिलांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते थोडे चकित झाले. इतका श्रीमंत मुलगा आमच्या मुलीशी लग्न का करतोय? पण जेव्हा त्यांनी प्रशांतच्या डोळ्यातल्या भावना पाहिल्या तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. काही दिवसातच लग्नाची तारीख ठरली. पण यावेळी राखीचं लग्न जबरदस्तीने नव्हे तर आनंदाने आणि प्रेमाने होत होतं. पहिल्या लग्नात जिथे फक्त दुःख आणि वेदना होत्या, तिथे आता प्रेम, सन्मान आणि खऱ्या अर्थाने सुख होतं. राखी आणि प्रशांत लग्नानंतर एक सुखी आणि समाधानी आयुष्य जगत होते. जिथे पहिल्या लग्नात फक्त वेदना आणि भीती होती, तिथे आता राखीला खरं प्रेम, सन्मान आणि सुरक्षिततेची जाणीव होत होती. ती अशा एका कुटुंबाचा भाग होती ज्यांनी तिला आपल्या मुलीप्रमाणे स्वीकारलं होतं. पण नशिबाला कदाचित काही वेगळंच मंजूर होतं. एक दिवस राखी आणि प्रशांत गाडीतून कुठेतरी जात होते. तेव्हा राखीची नजर रस्त्याच्या कडेला फळ विकणाऱ्या एका माणसावर गेली. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. चेहरा ओळखीचा वाटत होता, पण विश्वास बसत नव्हता. काय, हा करण आहे? राखीने ताबडतोब गाडी थांबवायला सांगितली. प्रशांत थोडासा गोंधळला. राखी,
अचानक गाडी का थांबवली? राखीने स्वतःला सावरत उत्तर दिलं, मला फळं घ्यायची आहेत. पण तिचे डोळे अजूनही त्या माणसावर खिळलेले होते, ज्याने तिचं आयुष्य कधी काळी नरक बनवलं होतं. राखी आणि प्रशांत त्या ठेल्याजवळ गेले. करणने त्यांना पाहिलं आणि आपला चेहरा गमच्याने झाकण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झालाच होता. राखी शांत आवाजात म्हणाली, करण, चेहरा लपू नकोस, मी तुला ओळखलंय. करणच्या डोळ्यात शरम, पश्चाताप आणि अपराधाची भावना होती. तो काही बोलू शकला नाही. प्रशांत हे सगळं पाहून थक्क झाला. राखी, तू याला कसं ओळखतेस? राखीने खोल श्वास घेतला. हा माझा पहिला नवरा आहे, ज्याच्याशी माझं लग्न झालं होतं, पण याने माझं आयुष्य नरक केलं. प्रशांत आता सगळं समजून गेला, पण त्याच्या मनात एक प्रश्न घोळत होता. पण तू तर म्हणाली होतीस की याचा खूप मोठा बिझनेस आहे, खूप पैसा आहे. मग आता इथे रस्त्यावर फळं का विकतोय? सगळं कसं संपलं? राखी ही तेच विचार करत होती. तिने करणकडे पाहिलं आणि विचारलं, करण, असं काय झालं की तू इथे पोहोचलास? करणच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने राखी आणि प्रशांतकडे एक नजर टाकली आणि अचानक राखींच्या पायांवर पडला. राखी, मी माफी सुद्धा मागण्याच्या लायकीचा नाही, पण तरी सुद्धा शक्य असेल तर मला माफ कर. करणचा आवाज कंपत होता. मी माझंच आयुष्य उद्ध्वस्त केलं. दारू आणि चुकीच्या संगतीमुळे माझे डोळे झाकले गेले होते. मी तुझ्या शब्दांना दुर्लक्ष केलं आणि त्या मित्रांवर विश्वास ठेवला ज्यांनी नंतर मलाच फसवलं. नशेच्या अवस्थेत त्यांनी माझ्याकडून सगळी मालमत्ता त्यांच्या नावावर करून घेतली. सगळं गेल्यावर त्यांनी मला घरातून बाहेर टाकलं. मी रस्त्यावर आलो. आता फळं विकून जगतोय. हीच माझी शिक्षा आहे. करण अक्षरशः रडत होता. त्याने राखीच्या पायांना धरून म्हटलं, तू मला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला होतास, पण मी तुझं काहीच ऐकलं नाही. मी खूप पश्चातापात आहे राखी. राखीने हळूच आपले पाय मागे घेतले आणि निर्विकार स्वरात म्हणाली, काही हरकत नाही करण, मी तुला माफ करते, पण आता स्वतःचं आयुष्य सावर आणि पुन्हा कधी वाया घालवू नकोस. करणने हात जोडले. प्रशांत अजूनही आश्चर्यचकित होता. राखी, याने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, तरी तू याला माफ करतेस? राखीने हलकीशी स्मित हास्य करत उत्तर दिलं, माफ करणं माझ्यासाठी नाही, याच्यासाठी महत्वाचं आहे. करणने जे केलं त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. आज तो आपल्या चुकांची शिक्षा भोगतोय आणि याहून मोठी शिक्षा कोणती असू शकते? करण अजूनही खाली डोकं घालून उभा होता. राखीने मागे वळून एकदा पुन्हा त्याच्याकडे पाहिलं आणि प्रशांतकडे वळून म्हणाली, प्रशांत, मला वाटतंय की आग खरंच बदललाय. मी याची मदत करू का? प्रशांतने थोडं आश्चर्याने विचारलं, तुला याची मदत का करायची आहे? राखीने शांतपणे सांगितलं, करणने मला घटस्फोटाच्या वेळी काही पैसे दिले होते. मी ते कधीच वापरले नाहीत. आता ते सुमारे 25-26 लाख झालेत. मी ते पैसे याला परत द्यायचं ठरवलंय, जेणेकरून पुन्हा त्याचं आयुष्य सुरू करू शकेल. प्रशांतने राखीच्या डोळ्यात पाहिलं आणि हसून मान डोलावली. राखीने करणला एक पत्ता लिहून दिला आणि म्हटलं, उद्या सकाळी 10 वाजता इथे ये, तुझ्यासाठी काही असेल. करणने तो कागद घेतला आणि आश्चर्याने विचारलं, तिथे काय मिळेल? राखीने फक्त एवढंच म्हटलं, एक संधी, तुझं आयुष्य पुन्हा उभारण्याची, पण यावेळी ती संधी वाया घालवू नकोस. दुसऱ्या दिवशी करण दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. त्याला एक लिफाफा देण्यात आला. त्याने उघडून पाहिलं. एक चेक होता. त्यावर लिहिलं होतं, राखीची भेट, नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी. करणचे डोळे पाणावले. यावेळी त्याने स्वतःचं आयुष्य पुन्हा वाया घालवलं नाही. मेहनत केली, प्रामाणिकपणे कमावलं आणि दारू व चुकीच्या संगतीपासून दूर राहिला. त्याने पुन्हा कधी लग्न केलं नाही, कारण त्याला वाटलं की राखीसोबत जे काही केलं त्याची खरी शिक्षा हीच आहे. दुसरीकडे राखी तिच्या नव्या आयुष्यात आनंदात होती. प्रशांत आणि त्याच्या कुटुंबासोबत शांततेत आणि प्रेमात जगत होती. भूतकाळ परत येत नाही, पण आपण आपलं वर्तमान नक्कीच सुंदर करू शकतो. राखीने फक्त स्वतःला सावरलं नाही, तर आपल्या सर्वात मोठ्या गुन्हेगारालाही माफ केलं. करणनेही
आपल्या चुका ओळखल्या आणि पुन्हा कधी त्या चुका केल्या नाहीत. वाईट संगत, लालच आणि चुकीचे निर्णय कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. तुम्हाला काय वाटतं? राखीने योग्य केलं का? तुम्ही तिच्या जागी असता तर करणला माफ केलं असतं का? या कथेबद्दल तुमचे मत काय आहे? कृपया कमेंट करून आम्हाला कळवा. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. मित्रांनो, कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.